Hello everyone. Yeah, after long time. Yes. Yes. मी एक वीक घरी होती आणि अभिषेक नागपूरला होता कारण त्याचे काही कामं सुरू आहेत जे की आता आम्ही या व्हिडिओ मध्ये डिस्क्लोज करणार आहे की काय ते कामं आहे आणि आता आम्ही चाललोय तिकडेच. सो आम्ही ती प्लेस दाखवू. हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आम्ही कुठे आलो आहे आणि येस, आम्ही आज आलो आहे खूप नवीन ठिकाणी आणि जे की अभिषेकच्या मालकीचं आहे आणि अजून एका आमच्या मित्राच्या मालकीचं आहे. सो आम्ही ते आज रिव्हील करणार आहे. आज आम्ही ते सगळं दाखवेन कारण मी आज फर्स्ट टाइम त्या साईटवर आली आहे. कम्प्लीट नाही झालाय काम बट complete ऑलमोस्ट नाही झालंय. कम्प्लिटेड. सो लेट्स सी. आम्ही So ते मी जागा आज तिकडे दाखवणार आली आहे आणि मग लवकरात लवकर ती जागा चालू पण होणार आहे. सो स्टे ट्यून. लगेच जसं स्टार्ट होणार तसं मग आम्ही हा ब्लॉग टाकू ना. हा, सो आता जे वर्किंग मोड मध्ये आहे सगळं काम तिथलं ते जरा आम्ही बघायला आलोय. म्हणजे अभि रोज येतोय पण मी आज आली आहे खूप दिवसानंतर. सो ते रेकॉर्ड करू आणि जस्ट फॉर मेमरी ते पण एक रेकॉर्ड असलं पाहिजे आपल्याजवळ. म्हणून मग मी विचार केला की चला आपण व्हिडिओ बनवू ह्याचा. सो लेट्स गेट go. इनटू इट. आणि आम्ही जस्ट त्याच्या बाहेर थांबलेलो आहे. लेट्स गो. सो ही ती जागा आहे आणि आता सगळे कामं सुरू आहे. कदाचित लोक काम करताय. हे पण लावलंय का नवीन टाईल्स? ओके, इथनच सुरू झालंय. हे सगळी टाईल्स वगैरे लावून झाली आहे. मी बॅक कॅमेराने दाखवते आता. सो दिस इज द प्लेस. अभि तू एरिया सांगशील? अभ्यंकरनगर रोड कॅफे असणार आहे आणि कॅफेचं नाव आहे द हॉट कप. येस, द हॉट कप कॅफेची इथनं सुरुवात झाली आहे. सो एक हॉट कप कॅफे ऑलरेडी आहे, तो जरीपटकामध्ये आहे आणि हा आता IT पार्कमध्ये. सो इथनं आपण एंट्री केली आहे आणि दिस इज द किचन एरिया. हे जेव्हा आम्ही बघायला आलो तेव्हा खूप जास्त वेगळं होतं. हे सगळं किचन, त्यांचं काम अजून व्हायचं आहे. ओके, ही टाईल्स लावली आहे. ठीक आहे, चांगली आहे, सिम्पल. अँड देन काउंटर किचन साठी, किचनच्या स्टाफ साठी. ओके, ही एंट्री आहे. So, मी चुकीचं सांगितलं होतं. म्हणजे तिकडनं एंट्री, ती किचनची एंट्री होती. ही मेन एंट्री. ही मेन एंट्री आहे. हे काउंटर जरा जास्त मोठं नाही वाटतं. अशी सिटिंग नाही, काउंटरवर सामानच तेवढं येणार आहे. डिस्प्ले आणि गोष्टी, कॉफी मशीन पण इकडे आहे का? हा. इकडचं चेंज Sitting केलं. पूर्ण आधी इकडे कॉफी आहे. मशीन इकडे असणार होती, आता कॉफी मशीन इथे आली आहे. तिथे सिंक आहे, कॉफी मशीन आहे. ओके. हा पूर्ण टेबल आहे. इथे logo, कॉफी मशीनचा wall. काउंटर. मग नंतर इकडे पूर्ण अशी सेटिंग. हो सॉरी, हे काय? अच्छा, ही टाईल आहे. हो. टाईल मस्त आहे. ही अशी टाईल आहे जे आता सध्या खराब झालेली आहे. इकडे काय असणार आहे? हे पॅक राहणार. कशाचा केबल आहे हा? एसीचे वायरिंग. ओके. हा काच पण क्लीन होणार, सगळं. और फिर चलो ऊपर. मला जाऊ दे, मला जाऊ दे. इकडनं जायचंय वरती. सध्या वरती लाईट नाही आहे. आम्ही जेव्हा बघायला आलो तर या पायऱ्या खूप अशा विचित्र अशा होत्या. म्हणजे माझ्याच्यानी चढणंच नव्हतं. हा भूत या कॅफेचा मालक. इथे स्पेस असणार, अशी स्पेस, तशी स्पेस आणि तशी स्पेस, अशी स्पेस. ओके, म्हणजे सिटिंग पहिले असा एल सोफा करणार होतो, आता फक्त असंच करत आहे सोफा. ओके. हे पूर्ण सिटिंग पण कव्हर करायची. तर अशी एक रांग येणार, अशी एक रांग येणार आणि अशी एक रांग येणार. ओके.
म्हणजे कॅपॅसिटी 15 ते 20च्या मधाची कॅपॅसिटी आहे हॉस्टेलच्या. आणि ती काय पाण्याची टँक? पाण्याची टँक आहे, एसीचा आउटलेट आहे, सफोकेशनसाठी हे आहे आउटलेट, सीपेड आहे आणि ते छोटंसं मिनी स्टोरेज सामान ठेवायसाठी. तिथे कबर्ड आहे ना, तिथे पूर्ण जागा स्टोरेज. सो दिस इज नाईस. सो हे सगळं अंधारात तुम्ही बघितलं, जे की मला पण दिसत नाही बरोबर. पण आता हे सगळं कम्प्लीट झाल्यानंतरच मी कदाचित हा ब्लॉग कम्प्लीट करेल किंवा हा टाकेल एवढा. आणि हे वॉशरूम, हे खूप छोटंसं वॉशरूम. टाईल सिलेक्शन ओके आहे, म्हणजे चांगलं आहे, कारण तुम्ही सेम कॉम्बिनेशन केलाय का? हे काय एवढंसं स्पेस, म्हणजे जागा अशी उरत होती तर स्पेस देऊ काय ठेवणार सामान, माहिती? storage एवढीशी करून. स्पेस फक्त. काही पण असे खायचं तिथे सामान ठेवतात ते काही. ही पण स्पेस स्पेस स्पेस. हे बघायला आलो होतो तेव्हा खूपच वेगळं होतं आणि आता पूर्ण असं नक्षा चेंज हो गया इसका. सो ही अशी किचन असणार आहे. ही अशी किचन, मग थोडंफार स्टोरेज. अजून इकडे भरपूर इक्विपमेंट्स येणार सगळे कॅफेचे आणि खूप मस्त कॅफे असणार आहे हा. तर एरिया खूप मस्त आहे, IT पार्कला आहे जस्ट. मला वाटतं इकडे तनिष्क आहे इकडे आणि जस्ट तनिष्कच्या बाजूनी जी कॉलनी आहे, कॉलनी नाही म्हणजे तनिष्कच्या बाजूचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये एका कॉर्नरला द हॉट कप कॅफे ओपन झालेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट झालेला आहे, कारण मी कदाचित हा व्लॉग टाकेन तेव्हापर्यंत हा कॅफे ओपन झालेला असेल. ओपन झाल्यानंतरच मी हा व्लॉग टाकेन. सो दिस इज न्यू कॅफे. आणि मी मालक नाही, हा मालक आहे, मी कोणी नाही या कॅफेची. दुसरा जो ओनर आहे तो आहे वैभव, जो आमचा खूप मस्त फ्रेंड आहे. तो आता वैभव येईल, त्याच्याशी पण त्याला पण व्हिडिओमध्ये घेऊ. आणि मग नंतर हा ब्लॉग फक्त मी ह्याच्यासाठी ठेवणार, कॅफेसाठी. तर मला ह्याला कुठे मिक्स नाही करायचं, पण मला या मेमरीज ठेवायच्या आहे. जेव्हा कॅफे ओपन होणार तेव्हा पण पूर्ण एक मस्त टूर देणार मी कॅफेचा आणि तेव्हा सगळं ॲड्रेस डिटेल्स वगैरे सगळं टाकणार. सो इफ यू आर इन नागपूर तर विजिट करा, एन्जॉय करा. अँड दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तब तक बाय. गन्ने का जूस पिएंगे. कालावाला. मला बाहेर आल्यानंतर कळलं की इकडे पुन्हा बाहेरून पण काम होतं, असं मी ते पण दाखवेन. इकडे कुठे गेलं, हां हे आहे ते, हा आहे तो कॅफे कॉर्नरवाला. आणि हे सगळं जे काम सुरू आहे बॅनरचं ते पण ह्यांचं सुरू आहे.